नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके. आज आपण अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल फर्म ह्या चॅप्टरवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत. तो प्रॉब्लेम मी आपणाला वाचून दाखवतो. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ अ सॉलिसिटर फॉर द इयर एंडिंग 31 December 2018 मेक आउट द रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द year 2018, the balance sheet as on 31st December 2018. Particular debit credit rupees. Capital credit balance 22,000. Furniture 10,000 debit balance. Library debit balance 6,000. Typewriter debit balance 8,000. Provision for unrealized profit credit balance 6,400. Salaries debit balance 40,000. Rent debit balance 12,000. Office expenses debit balance 11,000. Amount owing for bill of cost delivered 9,600 debit balance. Opening work in progress debit balance 4,400. Profit cost 1,25,600 credit balance. Drawing debit balance 34,000. Client disbursement debit balance 5,000. Bank into bracket client debit balance 9,400. Bank into bracket office debit balance 10,600. Client's deposit account credit balance 6,000. Total of both side 1,60,000. Adjustment number 1, work in progress on 31st December 2018 rupees 7,000. Number 2, include in the bill of cost sent to client are sundry small disbursement debited in the books of office expenses account on 31st December 2018. Items on the debit side of client disbursement account amounting to rupees 5,600 had not been charged in bills of cost. Number 3, out of the balance in disbursement an amount of rupees 400 has been paid and amount has been credited to client's deposit account. Number 4, depreciate furniture and library by 10%. तर अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. ह्या प्रॉब्लेमचं आता आपण सोल्युशन करू. सोल्युशन करण्यासाठी मी या ठिकाणी इन द बुक्स ऑफ सॉलिसिटर रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st December 2018 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन 31st December 2018 हे या ठिकाणी मी ओपन केलेलं आहे. आता यामध्ये आपण हा प्रॉब्लेम सोडवताना एक एक आयटम आपण घेऊया. तर पहा, पहिला आयटम आहे ट्रायल बॅलन्समध्ये कॅपिटल 22,000. तर पहा, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला या ठिकाणी घ्या 22,000. कॅपिटल 22,000. कॅपिटल 22,000. त्यानंतर दुसरा आयटम आहे पहा फर्निचर 10,000. तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला हे फर्निचर 10,000 आणि त्याच्यावर एक ॲडजस्टमेंट आहे 10% घसारा आकारायची. तर 10,000वर 10% दराने डिप्रिशिएशन किती येईल? 1,000 रुपये. हे मायनस करून 9,000 रुपये बाहेरच्या कॉलममध्ये या ठिकाणी लिहून टाका. त्यानंतर ते 1,000 रुपये रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला या ठिकाणी घ्या. डिप्रिशिएशन ऑन फर्निचर 1,000. डिप्रिशिएशन ऑन फर्निचर 1,000. त्यानंतर तिसरा आयटम आहे पहा लायब्ररी. लायब्ररी हा असेटचा आयटम आहे. असेट साईडला या ठिकाणी लायब्ररी 6,000. लायब्ररी 6,000. त्याच्यावर सुद्धा 10% घसारा आपल्याला आकारायचा आहे. 10% दराने डिप्रिशिएशन किती होईल? 600 रुपये. म्हणजे या ठिकाणी राहतील किती? 5,400 रुपये या ठिकाणी राहतील पहा. आणि ते 600 रुपये रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला या ठिकाणी टू डिप्रिशिएशन ऑन लायब्ररी 600 या ठिकाणी घ्या. यांची बेरीज करा आणि आउटर कॉलमला लिहा 1,600. आलं लक्षात? त्यानंतर लायब्ररीच्या नंतर टाईपरायटर आहे पहा. टाईपरायटर म्हणजे मालमत्ता आणि असेट साईडला
बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला टाईपरायटर 8000. आलं लक्षात. त्यानंतर पुढं दिलेलं आहे प्रोव्हिजन फॉर अनरिअलाइज्ड प्रॉफिट. प्रोव्हिजन फॉर अनरिअलाइज्ड प्रॉफिट म्हणजे मागच्या वर्षीचा तो प्रॉफिट आहे. आलं लक्षात. तो रिअलाइज झालेला नाही, वसूल झालेला नाही, कारण त्या केसेस पूर्णत्वाला गेलेल्या नसल्यामुळे तेवढी फीस आपणाला मिळाली नाही आणि त्या फीसमध्ये जो समाविष्ट असलेला प्रॉफिट आहे तो त्या ठिकाणी वसूल होऊ शकलेला नाही. मग हे रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या रिसीट साईडला या ठिकाणी बाय प्रोव्हिजन फॉर अनरिअलाइज्ड प्रॉफिट कंसात लिहा ओपनिंग बॅलन्स 6400. आलं लक्षात. त्यानंतर सॅलरी आहे पहा 40,000. रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला सॅलरी 40,000. त्यानंतर दिलेलं आहे पहा रेंट 12,000. रेंट 12,000. त्यानंतर पुढचा आयटम आहे रेंटच्या नंतर ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सेस 11,000 रुपये. आलं लक्षात. आता ऑफिस एक्सपेन्सेसच्या बाबतीमध्ये एक ठरलेली ॲडजस्टमेंट असते. ती ॲडजस्टमेंट या ठिकाणी मी वाचतो. नंबर 2 आहे इन्क्लूड इन द बिल्स ऑफ कॉस्ट सेंड टू क्लायंट आर sundry small disbursement debited in the books of office expenses account on 31st December 2018. Items on the debit side of client disbursement account amounting to rupees 5,600 had not been charged in bills of cost. तर पहा ॲडजस्टमेंटमध्ये डिस्बर्समेंट अकाउंटचं जे बॅलन्स आहे ते 5,000 सांगण्यात आलेलं आहे आणि ट्रायल बॅलन्समध्ये ते बॅलन्स क्लायंट डिस्बर्समेंट 5,000 रुपये दिलेला आहे. आता 5,600 आणि 5,000 या दोन्हीमधला जो फरक आहे तो फरक म्हणजे 600 रुपये ऑफिस एक्सपेन्सेसमध्ये इन्क्लूड झालेले आहेत, डेबिट झालेले आहेत. त्यामुळे ऑफिस एक्सपेन्सेस 11,000 रुपये आहेत. त्या 11,000मधून हे 600 रुपये मायनस करा म्हणजे या ठिकाणी 10,400 रुपये शिल्लक राहतील. आलं लक्षात. 10,400 रुपये शिल्लक राहतील ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सेस एकूण 11,000 आहे. त्यामध्ये हे क्लायंट डिस्बर्समेंट अकाउंटचे 600 रुपये समाविष्ट झालेले आहेत असं त्यांनी ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे. ते मायनस करून 10,400 रुपये या ठिकाणी ऑफिस एक्सपेन्सेस येतील आणि क्लायंट डिस्बर्समेंट अकाउंटचं जे बॅलन्स आहे ते बॅलन्स शीटचे ॲसेट साईडला क्लायंट डिस्बर्समेंट कंसात घ्या 5,600 आणि याच्यातून मायनस 400 करायचे आहेत. तर ते 400 कोणते ॲडजस्टमेंट नंबर 3 मध्ये सांगितले पहा. आउट ऑफ द बॅलन्स इन डिस्बर्समेंट अँड अमाऊंट ऑफ ₹400 हॅज बीन पेड अँड अमाऊंट हॅज बीन क्रेडिटेड टू क्लायंट डिपॉझिट अकाउंट. तर पहा क्लायंट डिस्बर्समेंट अकाउंटमधून 400 रुपये पेड करण्यात आलेले आहेत म्हणून सांगितलेलं आहे. मग आता 5,600 त्या ठिकाणी बॅलन्स राहील का. 5,600मधून 400 रुपये पेड केले तर किती राहिली या ठिकाणी बॅलन्स 5,200. आलं लक्षात. 5,200 रुपये त्या ठिकाणी बॅलन्स राहील आणि मग हे 400 क्लायंटच्या अकाउंटला क्रेडिट केलेली आहेत म्हणून सांगितलं आहे. तर पहा क्लायंट डिपॉझिट अकाउंटचं बॅलन्स आहे 6,000. त्याच्यात हे जमा केले म्हणजे त्यांना परत केले हे 400 रुपये परत केले म्हणजे क्लायंटचे आपल्याकडे किती राहिलेत आता फक्त 5,400 रुपये राहिलेले आहेत. म्हणजे हे 400 रुपये आपणाला क्लायंट डिस्बर्समेंट अकाउंटच्या बॅलन्समधून मायनस करावे लागतील आणि दुसरा परिणाम क्लायंट डिपॉझिट अकाउंटच्या बॅलन्समधून ते मायनस करावे लागतील. क्लायंट डिस्बर्समेंटच्या बॅलन्समधून हे 400 रुपये दिल्यामुळे या ठिकाणचं बॅलन्स कमी होईल, ते 5,200 राहील आणि क्लायंटचे जे आपल्याकडे 6,000 रुपये जमा आहेत त्यापैकी 400 रुपये त्यांना देऊन टाकले, त्यांना क्रेडिट केले म्हणजे त्यांना देऊन टाकल्यावर मग त्यांचं बॅलन्स आपल्याकडे किती राहील 5,400 रुपये. तर हे 400 रुपये 2 ठिकाणाहून मायनस होतील पहा. त्यानंतर पुढे दिलेलं आहे अमाऊंट ओविंग फॉर बिल ऑफ कॉस्ट डिलिव्हर्ड. अमाऊंट ओविंग फॉर बिल ऑफ कॉस्ट डिलिव्हर. तर पहा आपण या ठिकाणी काय करतो टू 100% रिझर्व अगेन्स्ट बिल ऑफ कॉस्ट नॉट येट कलेक्टेड.
जे बिल अद्याप कलेक्ट झालेलं नाही त्यासाठी आपण 100% रिझर्व या ठिकाणी निर्माण करतो. तर या ठिकाणी ते आहे पहा किती आहे, एकूण 9,600 रुपये. हे 9,600 रुपये या ठिकाणी घ्या. अमाऊंट ओविंग फॉर बिल ऑफ कॉस्ट डिलिव्हर्ड. ह्या 9,600चा रिसिट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला एक नोंद होईल आणि दुसरी नोंद अमाऊंट ओविंग फॉर बिल्स ऑफ कॉस्ट असेट साईडला एक नोंद होईल. 9,600 रुपये. आलं लक्षात. हे ग्राहकाकडून किंवा क्लायंटकडून येणे असलेली रक्कम आहे. जेव्हा ती येईल तेव्हा आपली आहे, जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपली ती नाही. म्हणून त्याचा आपण रिझर्व म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे आणि या ठिकाणी मालमत्ता म्हणून त्याची नोंद या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर पुढे पहा, ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस 4,400. आता हे सुरुवातीचं ओपनिंग डेबिट बॅलन्स आहे, म्हणजे हे या ठिकाणी रिसिट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस 4,400 रुपये या ठिकाणी घेऊन टाका. आलं लक्ष. त्यानंतर पुढं दिलेलं आहे प्रॉफिट कॉस्ट 1,25,600. ह्या ठिकाणी रिसिट साईडला 1,25,600 रुपये काय म्हणून लिहायचे, बाय प्रॉफिट कॉस्ट 1,25,600. आलं लक्ष. त्यानंतर पुढे ड्रॉइंग दिलेलं आहे पहा 34,000. तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला या ठिकाणी हे ड्रॉइंग लिहिलेलं आहे, इथे लिहा 34,000. आता हे कॅपिटलचं बॅलन्स आहे, त्यामध्ये नेट प्रॉफिट ॲड केल्यानंतर एकूण जी रक्कम येणार आहे त्या रकमेतून आपण हे मायनस करू. ड्रॉइंग 34,000 आपण तिथं लिहिलेलं आहे. त्यानंतर क्लायंट डिस्बर्समेंट 5,000 आपण ते घेतलेलं आहे पहा या ठिकाणी. क्लायंट डिस्बर्समेंट 5,000. क्लायंट डिस्बर्समेंटचे 5,000 रुपये या ठिकाणी घ्यावे लागतील आपणाला. ते आपण या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. म्हणजे 5,600 मायनस 5,000 जो 600 फरक आहे तो त्याच्यातून मायनस केलेला आहे. त्यानंतर बँक क्लायंटचं बॅलन्स आहे पहा, हे कॅश ॲट बँक क्लायंटचं बॅलन्स आहे किती, 9,400. आणि ऑफिसचं बॅलन्स आहे 10,600. 10,600 आणि क्लायंट डिपॉझिट अकाउंट 6,000 ते या ठिकाणी घेतलेलं आहे आपण लॅबिलिटी साईडला. क्लायंट डिपॉझिट अकाउंट 6,000, याच्यातून 400 रुपये त्यांना परत केलेले असल्यामुळे मायनस करून 5,400 रुपये बॅलन्स या ठिकाणी दाखवलेला आहे. तर ट्रायल बॅलन्समधले जवळपास सर्व आयटम्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आता ॲडजस्टमेंट नंबर 1 वर्क इन प्रोग्रेस ऑन 31 डिसेंबर 2018 रुपीज 7,000. तर पहा क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस आहे ते पहिल्यांदा 100% रिझर्वमध्ये ॲड करा. 16,600 रुपये या ठिकाणी बेरीज येईल. आलं लक्षात. 16,600 100% रिझर्व म्हणजे हे 9,600 अजून वसूल व्हायचे राहिलेत आणि या वर्षाच्या शेवटी 7,000 रुपये वसूल व्हायचे बाकी राहिलेले आहेत. असे एकूण 16,600 रुपये वसूल झालेले नाहीत. तर ही जी कॉस्ट आहे 16,600 या ठिकाणी प्रोव्हिजन फॉर अनरिअलाइज्ड प्रॉफिट म्हणून या ठिकाणी 16,600 लॅबिलिटी साईडला दाखवा. आलं लक्षात. 16,600 रुपये क्लायंटकडून वसूल झालेले नाहीत किंवा तेवढा प्रॉफिट वसूल झालेला नाही, कारण क्लायंटने फीस न दिल्यामुळे त्या फीसमध्ये समाविष्ट असलेला 16,600 एवढा चालू वर्षाचा प्रॉफिट वसूल झालेला नाही. ते लॅबिलिटी साईडला आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर आता हे क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस या ठिकाणी याची नोंद केल्यानंतर याची पहिली नोंद दुसरी म्हणजे या ठिकाणी 7,000 रुपये ह्या रिसिट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या रिसिट साईडला बाय क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस 7,000. आता हे क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस बॅलन्स शीटच्या असेट साईडला या ठिकाणी घ्या
7,000. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने ह्या प्रॉब्लेममध्ये ज्या काही नोंदी व्हायला पाहिजेत त्या नोंदी आपण केलेल्या आहेत. आता आपण यांची बेरीज करू. म्हणजे रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटची पहिल्यांदा आपण बेरीज करू. तर पहा, ही बेरीज या ठिकाणी येईल 1,39,000. 1,39,000 ती ह्या ठिकाणी लिहून घ्या एक्सपेंडिचर साईडला. आणि या ठिकाणचा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट आहे 54,000. म्हणजे टू सरप्लस ऑफ रिसीट ओव्हर एक्सपेंडिचर 54,000. तर 54,000 रुपये या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे. तर नेट प्रॉफिट 54,000 रुपये या ठिकाणी घ्या. याला सरप्लस म्हणा. सरप्लस 54,000 यांची जर बेरीज केली आपण 76,000 रुपये बेरीज येईल. 76 मधून ही ड्रॉइंग 34,000 मायनस करायची. 7तून 4 गेले 2 राहिले. 7 मधून 3 गेले 4 राहिले. तर अशा पद्धतीने आता आपणाला बॅलन्स शीटची बेरीज करायची आहे. तर पहा, बॅलन्स शीटची बेरीज येईल बॅलन्स शीटची बेरीज येईल पहा 64,200 रुपये. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.